माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट निर्मित या विशेष सादरीकरणात आपलं मनपूर्वक स्वागत. कधी कॉम्प्युटरच्या मागे वाकून बघितलंय का? काय दिसतं? हो, पोर्ट्स आणि कनेक्टर्सची एक भली मोठी जत्राच. बघूनच गोंधळ उडतो नाही का? पण मग प्रश्न पडतो की या सगळ्यांचा उपयोग तरी काय? काळजी करू नका. चला आज आपण मिळून या गुंतागुंतीच्या जगात एक सोपी सफर करूया आणि हे कोडं अगदी सहज सोपं करूया. तर मग सुरुवात कुठून करायची? आपण थेट कॉम्प्युटरच्या आत त्याच्या हृदयापासून म्हणजे मदरबोर्डवर असलेल्या सर्वात महत्त्वाच्या जागेपासून सुरुवात करणार आहोत. आणि ही जागा म्हणजे प्रोसेसर सॉकेट. मदरबोर्डवरचा हा तो कनेक्टर आहे जिथे कॉम्प्युटरचा मेंदू म्हणजेच आपला सीपीयू विराजमान होतो. म्हणजे बघा, हे एक प्रकारे कॉम्प्युटरच्या मेंदूसाठी बनवलेलं खास सिंहासनच आहे. हे बघा, हे आहे ते सॉकेट अगदी जवळून. या छोट्याशा जागेत कम्प्युटरची सगळी ताकद, सगळी प्रोसेसिंग पॉवर तयार होते. याचं डिझाईन असं असतं की सीपीयू अगदी व्यवस्थित मदरबोर्डला जोडला जातो. आता गंमत म्हणजे या सिंहासनाचे पण वेगवेगळे प्रकार असतात. त्यातलाच एक खास प्रकार म्हणजे झीफ सॉकेट. झीफ म्हणजे झिरो इन्सर्शन फोर्स. यात एक छोटासा लिव्हर असतो जो उचलला की सीपीयू अगदी आरामात बसवता येतो. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवावीच लागते, याच्या पिन्स खूप नाजूक असतात, त्यामुळे हे काम अगदी काळजीपूर्वक करावं लागतं. बरं, मेंदू तर पाहिला, पण आता कॉम्प्युटरला आवाज कसा येतो किंवा अजून भारी ग्राफिक्स कसे दिसतात, तर हे शक्य होतं नवीन कार्ड जोडून. चला तेच बघूया. हे बघा, हे आहे साऊंड कार्ड. आजच्या काळात गाणी ऐकण्यासाठी, सिनेमे बघण्यासाठी किंवा गेमिंगसाठी याच्याशिवाय तर पानच हलत नाही. कॉम्प्युटरला आवाज देण्याचं काम हेच कार्ड करतं. हे एक्सपान्शन कार्डचं एक परफेक्ट उदाहरण आहे. पण हे साऊंड कार्ड नेमकं करतं तरी काय? तर याचं काम सोपं पण महत्त्वाचं आहे. हे कॉम्प्युटरच्या डिजिटल भाषेतल्या आवाजाला म्हणजे सिग्नल्सना आपल्या कानांना ऐकू येणाऱ्या आवाजात रूपांतरित करतं. म्हणायला गेलं तर डिजिटल जग आणि आपल्या ऐकण्याचं जग यांना जोडणारा हा एक पूलच आहे. अच्छा, आणि समजा तुम्हाला स्वतःच्या कॉम्प्युटरमधलं साऊंड कार्ड शोधायचं असेल तर खूप सोपं आहे. स्टार्ट बटन दाबा, मग प्रोग्राम्स फोल्डरमध्ये जा. तिथे ॲक्सेसरीजमध्ये सिस्टम इन्फॉर्मेशन दिसेल. आता फक्त कॉम्पोनेंट्सच्या बाजूच्या प्लस चिन्हावर क्लिक करा आणि साऊंड डिव्हाइस निवडा. झाली सगळी माहिती तुमच्यासमोर हजर. ठीक आहे, तर कम्प्युटरच्या आतली सफर झाली. आता श्वास घ्या आणि चला बाहेर येऊया. आठवतंय ते पोर्टचं जाळं? आता त्याला सामोरं जायची वेळ आली आहे. ही स्लाइड म्हणजे आपला गाईड आहे, आपला नकाशा. हे सगळे पोर्ट्स म्हणजे कॉम्प्युटरचे बाहेरच्या जगाशी बोलण्याचे दरवाजे आहेत. चला मग एकेका दरवाजाची ओळख करून घेऊया. आणि इथे तर एक मस्त तुलना आहे. जुन्या काळात आणि आजच्या काळात काय फरक आहे बघा. आधी कीबोर्ड आणि माऊससाठी ते गोल PS2 पोर्ट्स असायचे. प्रिंटरसाठी मोठा पॅरलल पोर्ट. केवढी गर्दी! पण आता या सगळ्यांची जागा एकाच ऑलराऊंडरने घेतलीये आणि तो म्हणजे आपला लाडका USB पोर्ट. आता जरा स्पीडची गोष्ट करूया. हाय स्पीड इंटरनेटसाठी लागतो हा इथरनेट पोर्ट. खूप मोठा डेटा म्हणजे व्हिडिओ फाईल्स वगैरे वेगाने ट्रान्सफर करायचा असेल तर फायरवायर पोर्ट कामाला येतो. आणि USB तर जवळजवळ सगळंच करतो. प्रिंटर, स्कॅनर, फोन काय नाही. फायरवायरच्या स्पीडचा अंदाज आहे तब्बल 400 ते 800 मेगाबिट्स प्रति सेकंड. विचार करा. म्हणूनच मोठे व्हिडिओ कॅमेरे आणि इतर प्रोफेशनल उपकरणांसाठी हा पोर्ट आजही खूप महत्त्वाचा मानला जातो. चला आता बघूया की आपला मॉनिटर किंवा टीव्ही कसा जोडला जातो. ही कहाणी सुरू होते निळ्या रंगाच्या VGA पोर्टपासून. हा एक जुना ॲनालॉग कनेक्टर होता. पण मग मॉनिटर चांगले झाले आणि त्यांना हवं होतं डिजिटल सिग्नल. तेव्हा आला DVI पोर्ट. आणि आज तर हाय डेफिनिशन म्हणजे HD व्हिडिओ आणि ऑडिओसाठी एकच नाव आहे, HDMI. तर ही होती आपली छोटीशी सफर. आता थोडक्यात सगळं आठवून घेऊया आणि मग जरा भविष्यात डोकावून पाहूया की पुढे काय होणार आहे. तर मग आपण काय शिकलो की कम्प्युटरच्या आतमध्ये प्रोसेसर सॉकेट हा त्याचा पाया आहे. मग साऊंड कार्डसारखे एक्सपॅन्शन कार्ड्स त्याला नवीन गोष्टी शिकवतात. आणि शेवटी बाहेर असलेले पोर्ट्स त्याला पूर्ण जगाशी जोडतात. आतून बाहेर अशी ही आपली ओळख होती. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. आज सगळं काही वायरलेस होत आहे. वायफाय, ब्लूटूथ. अशा जगात तुम्हाला काय वाटतं, एक दिवस असा येईल का जेव्हा कम्प्युटरवर एकही फिजिकल पोर्ट उरणार नाही? सगळं काही हवेतूनच कनेक्ट होईल? विचार नक्की करा.